हॅलो, स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? स्क्रीन दिसते, आवाज येतो? हो हो सर. ओके ओके. सर्वांचं पुन्हा एकदा मी युरेका मध्ये स्वागत करतो. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. ओके, तर आता जर आपण बघितलं तर प्रत्येकाचं लक्ष असतं जेई, आणि त्याच्यामध्ये जर सर्वसाधारण जर बघितलं आपण 14 लाख विद्यार्थी बसत असतात, पण त्याच्यातले 4 ते 5% विद्यार्थी यशस्वी होतात. याचा अर्थ असा नाहीये की जे निवड होत नाही ते हुशार नव्हते, असा नाहीये. 2 मिनिटं. तर आपण कुठेतरी कमी पडतोय. ओके, आपण असं पण बघितलं असेल की 10वी मध्ये जे 100 पैकी 100 मार्क सायन्स मध्ये मिळवतात, मॅथ्स मध्ये मिळवतात, ते जेई मध्ये कुठेच नसतात. ते सिलेक्ट पण होत नाहीये, म्हणजे त्यांना जेई मेन्स पण काय होत नाही, क्रॅक करता येत. अर्थात याचा दोष आपण विद्यार्थ्याला देऊन फायदा होणार नाहीये, तर आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल असं का होतं. ओके, तर याच्यासाठी चर्चा करण्यासाठी गेलेलं आहे, आणि माझा काय प्लॅन आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी. ओके, तर असं का होतं असं तुम्हाला काय वाटतं? पालक पण असतील बहुतेक मीटिंग मध्ये. तुम्ही असं काय बघितले का? हाताच्या बोटावर मोजणारे आपल्याला विद्यार्थी मिळतील, त्याने चांगला परफॉर्मन्स 10वीला पण दिलाय आणि जेई पण क्रॅक केले. असे काही विद्यार्थी आपल्याला दिसतील, पण सगळेच विद्यार्थी असे नसतात. आता बहुतेक विद्यार्थ्यांना 90-95% काय होते, मार्क्स पडतात. काही विद्यार्थी असे पण मी बघितलेले आहेत की 10वी मध्ये त्यांना 80% मार्क मिळालेले आहेत, पण त्याने जेई काय केलेली, क्रॅक केलेली आहे. ओके, मग कुठेतरी आपल्याला याच्यासाठी काय करावं लागेल, विचार नक्कीच करावा लागेल. कुठेतरी आपण कमी पडतोय, विद्यार्थी हुशार नाही अशातला भाग नाहीये, पण आपण जी काय हे वापरतोय, आपण जे काय रेग्युलर मेथड वापरतो, ती कुठेतरी काहीतरी बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ओके, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही पण बोलणार आहात. तुम्हाला काय वाटतं? हॅलो, मी इथे सर लिहिलंय जे तुम्ही प्रश्न विचारला ना, ते तुम्ही परत विचारणार का प्लीज? जनरली काय होतंय बघा, की 10वी मध्ये मुलं मिळवतायत 99-95 असे मार्क्स मिळवतायत, पण तेच विद्यार्थी, समजा त्याच्यातले असे काही पण विद्यार्थी असतात की ज्यांना 100 पैकी 100 मार्क गणित सायन्स मध्ये मिळालेले असतात, पण ते विद्यार्थी जेई सारख्या परीक्षेमध्ये यशस्वी नाही होत. जेई मेन्स ते क्रॅक करू शकत नाही आहेत. असं का होतं? सर कारण ते काय बोलत त्याला, जे ज्या सब्जेक्ट मध्ये जे चांगले असतात ना, तिथे जेई आणि तिथे जेई आणि वरच्या त्याच्यामध्ये गेलं तर हे होऊन जातं, काय बोलत, अजून हार्ड व कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. तसं होऊ शकतं वाटतं. ओके, सगळ्यांनी बोलायचं, चर्चा करतोय आपण. तुम्हाला काय वाटतं? पालक पण जॉईन झालेले असतील तर त्यांनी पण बोलायला हरकत नाही. हॅलो सर जेईचा पोर्शन सर कन्सेप्च्युअल लर्निंग मध्ये आहे. ओके, आणि 10वी पर्यंत आपण जे काय पाठांतर करून आपण मार्क किंवा इतर गोष्टी मिळवतो, ते टोटल जेई मध्ये वेगळं आहे. जर तुम्हाला कन्सेप्च्युअल लर्निंग झालेलं असेल तरच तुम्हाला त्यामध्ये मार्क कन्वर्ट करता येतात. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करणं 10वीच्या आधी त्या सब्जेक्ट मधले हे फार गरजेचं आहे, आणि त्याच्यावर आतापर्यंत कुठल्याही बोर्डाने किंवा कोणी लक्ष दिलेलं नाही. ओके, आणि कुणाला काय वाटतं? सर, मला असं वाटतं की 10वी पर्यंतचा जो सिलेबस आहे तो थेअरी बेस्ड आहे, आणि ऍज अ रिझल्ट त्यापेक्षा 12वी-11वीचा जो अभ्यासक्रम आहे तो एक्झाम्पल बेस्ड किंवा न्यूमेरिकल टाईप थोडा जास्त आहे. ओके, कोणाला काय वाटतं? मत तुमची चर्चा करतोय आपण, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. माझं मत तुम्हाला पटेलच असं नाहीये. ओके, त्यामुळे मी पण बोलणार आहे याच्यावर. ओके, तर तुम्हाला काय वाटतं? आणि हॅलो हॅलो, कोणाला काय नाही वाटत? हा बोला. हॅलो, हा बोला ना.
सर कसं आहे माहिती का, म्हणजे आपलं 10वी पर्यंत जे गणित आहेत समजा, तर ते आपले व्यवहारिक गणित म्हणजे व्यवहारामध्ये वगैरे जे वापरायचं तिथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्या पुढे गेल्यानंतर सर्व ते काय बैजिक राशी हे ते असे जे आहेत ना, ह्याच्यावर आहे. ते विद्यार्थ्यांना ते कॅप्चर व्हायला थोडा अवघड जाते त्या पुढच्या पिरियडमध्ये. मग ओके हा, असं मला वाटतं बरं का. ओके. हा. सरांनी ते कोणीतरी सांगितलं ना ते कॉन्सेप्टचं, ते पण मला वाटतंय जरा. ओके कारण की आम्ही कसं 10वी 12वी पर्यंत काय काय जण आहेत ना कॉन्सेप्ट करत नाही, तर फक्त डायरेक्ट आन्सर बघताय. म्हणजे त्याच्या मागचा काय कॉन्सेप्ट नाही तर काय रिझन आहे तो नाही बघत. म्हणून जर का यावेळेस ते जेई मध्ये जातात ना, त्यावेळेस त्यांना हार्ड होऊन जातं. कारण की त्यांना कॉन्सेप्ट आणि जो बेस असतो ना तो तयारच नाही झालेला असतो. ओके. बोला, फ्रीली बोला, जे काय मत असेल ते मांडा. असं का होतं? आपलं मूल समजा 90% मार्क मिळाला, याचा अर्थ तो हुशार नाही असं आपण म्हणणार नाही. हुशारच असतो तो. 90% मिळवतो म्हणजे 10वी मध्ये जेव्हा 90% मिळतात, किंवा मी काही असे पण विद्यार्थी बघितलेले आहेत ज्यांना 100% पण मार्क मिळालेले आहेत, पण ते जेई मेन्स क्रॅक नाही करू शकले. आणि काय सर आता प्रॉब्लेम? आपण जर काय शिकायचं असेल तर त्याच्या अगोदर पण आपल्याला लर्निंग पण करावी लागणार ना. हॅलो हॅलो, बोला ना. सर जे करणार ते त्या टॉपिक बद्दल आपल्याला प्री लर्निंग पण करावी लागणार ना त्या टॉपिक बद्दल. ओके तर त्यासाठी पण आपल्याला अजून हार्डवर्क करावं लागणार. ते पण एक पॉईंट. ओके. आपण असं पण बघतोय बघा की काय होते सांगा, 10वी झाली की मोठमोठे ऍडव्हर्टाईज यायला सुरू होतात. मग आपण पालक म्हणून आपण मुलासाठी पैसे कितीही खर्च करायला तयार असतो, पण त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो का हे आपण जर बारीक बघितलं तर याचं उत्तर नाहीच मिळणार आपल्याला. असं का होतं? कारण जरी तुम्ही 10वी नंतर समजा, मी काही असे पण पालक बघितलेले आहेत की त्याने 10वी नंतर एखाद्या दुसऱ्या गावामध्ये पाठवलंय, शहरामध्ये पाठवलंय, त्याच्यासाठी 6, 7, 8 लाख रुपये फक्त कोचिंग राहणं याच्यावर पण खर्च केलेले आहे. पण त्यांना इवन त्याच्यानंतर त्यांना MSCET पण क्रॅक करता आली नाही, असं पण झालेलं आहे. असे पण माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत. ओके, म्हणजे असं काही नाही आहे की पैसा घातला म्हणजे आपल्याला सगळं मिळेल. आणि जनरली काय होते सांगा, की दुसरी गोष्ट लक्षात घ्या, समोरचा कितीही चांगला शिकवणारा असेल तरी पण त्याच्याकडे समोरच्याकडे समजा 100 विद्यार्थी आहेत, तर 100 पैकी 100 ते सिलेक्ट होते याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. बरोबर आहे ना? आपण काय करतोय बघा, मोठमोठ्या ऍडव्हर्टाईज आलाय की त्याच्यावर बोलून आपण जात असतो. आपण ऍक्च्युली एक प्रवाहाचा काय बनलेला आहे सांगा, पाठ बनलेला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला आपण बघत नाही. काहीतरी वेगळं करायचं असं कोणाला काय वाटतच नाहीये, की आपल्याला रिझल्ट तर मिळत नाहीये. खूप जणांना रिझल्ट मिळत नाही. कारण मी जर बघतो, माझ्या बघण्यात जर 100 विद्यार्थी असेल तर त्याच्यातला कुठला तरी 1-2 काय करतोय, जेई मेन्स क्रॅक करतो. तो पण ऍडव्हान्स पर्यंत जात नाहीये. आणि आपण जर बघितलं तर ते सांगत असतात की मुलगा 9वी मध्ये एवढे काढले, 10वी मध्ये एवढे काढले. ओके, ऍक्च्युली सगळ्यांचं सर मिळून. हा बोला. ऍक्च्युली सर बेसिक हा डिफरन्स आहे. स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे तो बरीचशी मुलं पाठांतर यूज करून ते मार्क मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. पण ज्यावेळेस आपण मूल 11th मध्ये जातं, एक तर 11th मधून 12वीत जाणं हा सगळ्या प्रोसेसमध्ये 20 महिन्याचाच पिरियड आहे. आणि 20 महिन्यामध्ये हा टोटल 11वी आणि 12वीचा पोर्शन कम्प्लीट करून त्याची प्रॅक्टिस करून जेईची एक्झाम क्रॅक करणं कसं इम्पॉसिबल आहे. अगदी तुम्ही म्हणताय तसं अगदी रेअर पर्सेंटेज 1 किंवा 2% मुलंच हे करू शकतात. बाकीच्या मुलांना जर आधी प्री फाउंडेशन लावलं गेलं, 6वी-7वी पासून जर त्यांची तयारी करून घेतली गेली तर ही सुद्धा मुलं चमकण्याची शक्यता जास्त आहे. ओके, ओके. सर आपण कुठून स्टार्ट करायचं?
म्हणजे जसं हा. की 10th मध्ये मी बघितलं तर जे कोणता सिलेबस राहील कसं राहील ते काही समजत नाहीये मला. ओके, बघूया, आपण विचार करूया की आणि काय प्रॉब्लेम आहेत ते मला फक्त हे करू दे, समजू दे, आणि कोणाकोणाला काय वाटतं, कारण बहुतेकांची मुलं काय झाले नाही, 10वी करून गेलेलीच नाही पुढे, त्यामुळे बहुतेक पालकांना याच्याबद्दल चर्चेत भाग घेताना सुद्धा थोडस कठीण वाटेल, कारण त्याने अनुभव कुठला घेतलेला नसेल. ओके, पण ज्यांची मुलं समजा एक मुलं 8वी आहे, दुसरं 12वी झालेलं आहे, त्यांना अनुभव असेल की काय होतंय, ऍक्च्युअली काय होतंय. ओके, माझ्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत बघा. हल्लीचं एक मी उदाहरण तुम्हाला सांगेल. माझ्या एका बघण्यातला एक मुलगी होती, त्याने 10वी मध्ये 98% मार्क्स मिळवले. ओके, गोव्यातली आहे ती. ओके, आणि चांगला एक गोव्यातला क्लास पण त्याने हे केला, अटेंड केला. मुलं हे होती मुलगी पण बरी होती, म्हणजे ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल, म्हणजे सगळ्या याच्यामध्ये, खेळामध्ये, याच्यामध्ये अभ्यासामध्ये पण चांगली होती. पण तिने काय केलं सांगा, तिला जेई मेन तिने क्रॅक केली, पण जेई ऍडव्हान्स तिला जो कट ऑफ असतो तो पण क्रॅक करता आला नाही. जेई मेन्स काय केले क्लर्क. आणि एक पण तुम्हाला उदाहरण सांगेल की एक खेडेगावातला, त्याला जेई म्हणजे काय ते माहीतच नव्हतं, ज्यांनी जेईचा अभ्यास पण केला नव्हता. ओके, काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि त्याने काय केलेली, जेई मेन्स क्रॅक केलेली, असं पण उदाहरण. पण तो जेई ऍडव्हान्स मध्ये टिकला नाही. का टिकला नाही? कारण हा जो काय जेई मेन्स मध्ये जो सिलेक्ट झालेला, तो देवाच्या भरोशावर म्हणूया आपण त्याला. आपण काय केलं, त्याने क्लिक केलं, इथे आन्सर, हे आन्सर, अशी पण उदाहरणं आहेत. याने काय अभ्यासच केला नव्हता, जेई म्हणजे त्याला काय माहीतच नव्हतं, तरी पण फॉर्म भरून त्याने काय केलेलं, जेई मेन्स काय केलेलं, क्रॅक केलं. अशी पण उदाहरणं मिळतात. आणि इथं 98 म्हणजे आपण त्याला खूप म्हणजे हुशार नक्कीच आहे ती, नाही म्हणत नाही मी. म्हणजे जेई ऍडव्हान्स त्याला क्रॅक करता आली नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती हुशार नाहीये, पण जे काय व्हायला पाहिजे ते होत नाहीये, ज्या प्रकारे प्रिपरेशन व्हायला पाहिजे. कारण हिने पण चांगलं एक इन्स्टिट्यूट हे केलं, मला वाटतं 4-1 लाख तिने भरलेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिला काय मिळालं नाही सांगा, हे मिळालं नाही. ओके, तर हे तिचा दोष म्हणता येणार नाही आपल्याला, तर आपण काहीतरी कुठेतरी कमी पडतो. ती हुशार नाही असं ती नक्की क्रॅक करू शकली असती. ओके, तर अशी पण माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत की, आणि जनरली आपल्या पालकांचं म्हणून एक काय असतं, हे असतं की माझ्या मुलाने 80% मार्क मिळवले किंवा 85% मार्क मिळवले की माझ्या मुलाने काय व्हायला पाहिजे, सायन्सच सिलेक्ट करायला पाहिजे, असा खूप जणांचा भ्रम असतो. ओके, कारण ते मार्क्स बघतात, ते नॉलेज बघत नाहीये. नॉलेज किती आहे समजा एखादे, असे पण कित्येक मुलं असतात आपल्याकडे ज्यांना काय पडलेले असतात, 85% मार्क पडलेले असतात, पण गणितामध्ये त्यांना बघितलं तर 60% वगैरे मार्क, 60 वगैरे मार्क्स पडलेले असतात. बाकीच्या सब्जेक्टमध्ये त्याने काय केलेलं हे असतं, पण हे आपण ध्यानात घेत नाही. आपण काय करतो, सायन्सकडे करतो, त्यामुळे आपण मुलांचं नुकसान करतो. त्यामुळे माझी विनंती आहे की सायन्समध्येच गेलो म्हणजे आपण यशस्वी होणार, किंवा जेई मेन्स मध्येच आपण हे केलं तर कोणतरी हे होणार, असं काही नाहीये. एखाद्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा प्रवेश घेऊन अशी कितीतरी मुलं आहेत जी गुगल, मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करतायत. ओके, पण शेवटी ते कामाला काय ते सांगा, नॉलेज कामाला येतोय. तर आपला विषय आज तो नाहीये, तर पुढचा विषय नाही, तर आपल्याला 10वी जेई बद्दल बघायचंय, किंवा बाकीच्या एक्झाम आपल्याला माहीतच नाही. इव्हन तुम्ही जर ऐकलं असेल ना, काही जणांनी ऐकलं काय माहित नाहीये, ISI नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ही मॅथ्स रिलेटेड आहे. इथे तुम्हाला काय मिळतं की स्टायपेंड पण मिळतं. अगोदर बहुतेक 2-3 वर्षापूर्वी 3,000 होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे आता वाढलेलं आहे. मंथली तुम्हाला 5,000 मिळतात, तिथे फी पण नाहीये. आणि हॉस्टेलचा वगैरे खर्च जर बघितला तर ₹150 महिना वगैरे असं आहे. ह्या सुद्धा एक चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत. ज्यांना मॅथ्स मध्ये आवड असेल त्यांनी 8वी 9वी 10वी पासूनच याच्याबद्दल सुद्धा करायला हरकत नाही. कारण आता जनरली आपण काय म्हणतो, AI, डेटा सायन्स वगैरे म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय असतं सांगा की स्टॅट्सला खूप महत्व आलेलं आहे. ज्याचं स्टॅटिस्टिक्स चांगलं आहे त्यांना सुद्धा काय केलं जातात, चांगल्या चांगल्या कंपन्या, मायक्रोसॉफ्ट, गुगल वगैरे सारख्या कंपन्या काय करतात, उचलतात. ओके, त्यामुळे त्याच्यासाठी काय असायला पाहिजे सांगा, याच्याबद्दल सुद्धा माहिती. कारण जेई म्हणजे काय नाही, किंवा अनेक इन्स्टिट्यूट आहे बघा, CMI, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट, ही पण एक चांगली इन्स्टिट्यूट आहे, पण याच्याबद्दल आपल्याला काय नसतं, माहीतच नसतं. इव्हन थोड्या लोकांना माहित नाहीये, आयसन नावाचे एक रिसर्च ओरिएंटेड आहे, आपण काय चांगला इन्स्टिट्यूट आहे, पण आपण त्याच्यावर लक्षच देत नाही. कारण आपण काय करतो, सगळेजण जातात कुठे जातात, जेई किंवा नीटला जातात, आपण तिथेच जायचंय, बाकीकडे आपण विचारच करत नाही. ओके, तर आपला विषय मेन आहे तो काय सांगा,
की मॅथ्स मध्ये कसं काय करायचं. ओके, कारण माझा मॅथ्स हा आवडता सब्जेक्ट आहे. मी खूप त्याच्यामध्ये काय काय करत असतो. ओके, आणि त्याच्यासाठी मी काहीतरी प्लॅन बनवतोय. कारण मला खूप जण विचारतात, तुम्ही 7वीचे क्लास घेणार का, 8वीचे क्लास घेणार का. मी जनरली काय करतो, तर शालेय अभ्यासक्रमावर क्लास घ्यायला मला इंटरेस्ट नाहीये. कारण शाळेमध्ये काय क्वेश्चन काय असतात आपल्याला माहीत असतात. हा क्वेश्चन आहे, हे त्याचा आन्सर आहे. आणि जर आपण शाळेमध्ये वेगळा क्वेश्चन विचारला तर आपण पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून आपण काय करतो, हा आउट ऑफ सिलेबस आहे असं म्हणतो. वेगळा क्वेश्चन विचारता कामा नये. आपल्याला काय झालेलं असतं सांगा, जे जे सिलेबस मध्ये आहे, सिलेबसशी रिलेटेड जे पुस्तकामध्ये क्वेश्चन आहेत तेवढ्यात पुरती आपण मर्यादित ठेवतो मुलांना. त्यामुळे मुलांना सवय काय झालेली आहे सांगा, की एखादा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये काय असतो, समजा एखादा नंबर दिलाय, 55 नंबर दिलेला आहे, तर परीक्षेमध्ये तो 55 बद्दल नंबर चेंज करून येतो, 85 येतो. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, पुस्तकातला तो क्वेश्चन नाही असं म्हणतो. पण त्याच्यासाठी तुला काय केलेलं असतं सांगा, याच्यासाठी स्टेप काय आहे, पहिली ही स्टेप करायची, नंतर ही करायची, नंतर ही करायची, नंतर ही करायची, आपल्याला आन्सर मिळणार आहे. या स्टेपने जायचं. म्हणजे मुलं काय करतायत, मुलं हुशार नाही असं मी म्हणतच नाहीये. मुलं खूप खूप हुशार आहे. फक्त आपण त्यांना काय देतो, कशा पद्धतीने देतो, हे महत्वाचं आहे. आपण त्यांना विचार करायला देतच नाहीये. आपण त्यांना काय करतो, रेडीमेड. पहिली गोष्ट मी असे पण बघितलं, की शाळा सुरू झाली की कित्येक पालक मुलांना पहिल्यांदा डायजेस्ट आणून देतात. पुस्तक नसले तरी चालेल, डायजेस्ट पाहिजे. मी तर म्हणतो डायजेस्ट वापरूच नका, कुठलंच वापरू नका डायजेस्ट. ओके, तर जनरली काय करायचं, मुलाला काय करू दे, प्रयत्न करू दे. एखादा क्वेश्चन सुटत नसेल ना, प्रयत्न करू दे. 1 दिवस 2 दिवस. मॅथ्स मध्ये ज्याला इंटरेस्ट आहे त्याला असं असायला पाहिजे, की मला एखादा प्रॉब्लेम येत नाही ना, तो माझ्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. मी कुठे बाहेर गेलो, अरे हे असं आहे तसं आहे, डोक्यामध्ये यायला पाहिजे. पण तसं येतच नाही. काय येत नाहीये, की एखादा क्वेश्चन मला आला नाही, समजला नाही, तर मी पटकन जातोय गुगलवर, बघतोय, स्टेप बघतोय, मला त्याचं उत्तर समजतं कसं काढायचं. मी समजल्यानंतर मी काही दिवसांनी ते विसरून पण जातो. पण हे व्हायला नको असेल तर मुलाने तो स्वतः प्रयत्न करायला पाहिजे. चुकेल तो, पण त्याला उत्तर मिळेल, आणि जे उत्तर मिळणार ना, ते त्याच्या डोक्यामध्ये घट्ट जाऊन बसलेलं असणार. ओके, तर मी तर म्हणतो की जेही सुद्धा अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. पण त्याची सवय आपल्याला लागायला पाहिजे. आपण जेव्हा म्हणतोय ना, एक प्रॉब्लेम काय बघा, मुलांचा प्रॉब्लेम काय सांगा, 10वी आणि 11वी याच्या लेवलमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. 10वी समजा आपण इथे कन्सिडर केली तर याची लेवल आहे ना, ती आपल्याला इथपर्यंत जावं लागणार. 10वी मध्ये जो काय अभ्यास करतो, ती पद्धत आणि किंवा त्याची लेवल ही काय आहे सांगा, 11वी मध्ये जो काय आपण अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि तो डिफरन्स आपण काय करू शकत नाहीत मुलांना, म्हणजे पटकन ते ऍक्सेप्ट करू शकत नाहीत, की अशा प्रकारे आपल्याला करायला पाहिजे. आणि काही काही होतं, काय होतंय सांगा, पहिल्या 4 महिन्यामध्ये त्याने जुळवून नाही घेता आलं, तर पुढे ते पुढच्या जे आपण म्हणतो 20 किती म्हणू आपण, समजा 16 मंथ म्हटलं, तर 16 मंथ्स मध्ये त्या मुलाला ते जड जातं. म्हणजे जुळवून घेणं पण काय होतं, जड जातं. एखादा मुलगा या 4 महिन्यामध्ये जुळवून घेऊ शकला तर डेफिनेटली तो काय करतो, यशस्वी होतोच होतो. पण आपण अशी कित्येक मुलं बघतोय की काय होतंय सांगा, ह्या पहिल्याच ह्याच्यामध्ये ते काय करतात, म्हणजे घाबरून जातात. आणि नंतर काय होतंय, मला नाही जमणार, नाही जमणार, असा नेगेटिव्ह थॉट त्यांच्यामध्ये निर्माण होतो. आणि ते त्यांना काय होतंय सांगा, यशापासून दूर नेतं. ओके, असा माझा तर अनुभव आहे. कारण जनरली काय होते सांगा, 10वी मध्ये आणि 11वी मध्ये आपण जर मी फक्त मॅथ्सचा विचार केला तर मी म्हणेन की त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपल्याला काय असतं, 10वी पर्यंत असे क्वेश्चन असतात, एखादा फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युलामध्ये काय करा, ते नंबर्स घाला आणि त्याचा आन्सर मिळवा. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला मॅक्झिमम असे बघायला मिळतात. ओके, पण तेच जर आपण काय केलं सांगा, समजा मी एखादा कन्सेप्ट मुलांना शिकवला, समजा एखादा कन्सेप्ट शिकवला, दुसरा आणि कुठला तरी कन्सेप्ट शिकवला, तर या दोन्ही कन्सेप्टची मेळ घालून एखादा क्वेश्चन आपण मुलांना देत नाहीये. त्यामुळे मुलांना काय, हा क्वेश्चन आहे ना, हा या फॉर्म्युल्याने सोडवायचा आहे, हा फॉर्म्युल्याने हा दुसरा क्वेश्चन सोडवायचा आहे. पण असं होत नाही की हे दोन्हीचं कुठेतरी आपण, किंवा अनेक काहीतरी असेल, हे तिन्ही मिळून आपण कन्सेप्ट वापरून काय करूया, सोडूया. अशी सवय मुलांना 8वी 9वी 10वी मध्ये नसते. त्यामुळे ते काय होते सांगा, जेई मध्ये टिकत नाही. ओके, हा काय मला तरी वाटतं
की अशा प्रकारे काय होतंय, मुलांचा हा प्रॉब्लेम आहे. मुलं हुशार नाही अशातला भागच नाहीये. मुलं खूप खूप हुशार आहे. फक्त आपण त्यांना काय देतो याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मी तर म्हणेल की 8वी, 9वी, 10वी इथे मुलांना काय व्हायला शाळेमध्ये सुद्धा काय व्हायला पाहिजे, वेगळ्या प्रकारे मुलांना हे करता यायला पाहिजे. पण शाळेमध्ये प्रॉब्लेम काय, की एक मुलगा असतो तो काय असतो, ज्याला मॅथ्समध्ये इंटरेस्टच नसतो. दुसऱ्याला असतो तो काय असतो, मॅथ्समध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट असतो. आणि तिसरा मुलगा असतो तो एकदम स्कॉलर असतो त्याच्यामध्ये. आता आपल्याला काय करावं लागतं, की या सगळ्यांना कन्सिडर करून काय करावं लागतं, परीक्षा म्हणा किंवा टीचिंग म्हणा करावं लागतं. ओके. मग हा काय राहतो सांगा हो, याची भूक खूप आहे, पण त्याला ते जेवढं भूक पाहिजे तेवढी घेत नाही. तो काय म्हणतो, 9वीचा सिलेबस झाला ना, मी त्याच्यामध्ये 100 पैकी 100 मिळवतो ना, हो मला सगळं येतं मॅथ्सचा, असा गैरसमज त्याच्या निर्माण होतो. कारण त्याला जो आपण देतोय ना अभ्यास आणि ह्याला देतो, ह्या दोघांसाठी काय अभ्यास सेम आहे. याला तो जड जातो, त्याला तो इझी वाटतो. मग याची लेवल काय असायला पाहिजे होती, थोडीशी हाय असायला पाहिजे होती. पण शाळेमध्ये पॉसिबल होत नाहीये. कारण प्रॉब्लेम मी पण म्हणत नाही की शाळेमध्ये शिकवलं जात नाही चांगलं, असं म्हणत नाही. सगळीकडे चांगलं शिकवलं जातं. पण प्रॉब्लेम आपला हा आहे, की आपल्याकडे मोठी गॅप निर्माण झालेली आहे. थोडे हुशार विद्यार्थी आहेत, थोडे हुशार त्याला इंटरेस्टच नाहीये. त्यामुळे कुठेतरी आपण काय करतोय, यांना जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही, यांना पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. हा आपला काय आहे सांगा, महत्वाचा प्रॉब्लेम आहे. मग हा प्रॉब्लेम आपल्याला काय करता येईल? याच्यावर मी खूप विचार केला. कारण हल्लीच मी काय करतोय, की आम्ही रोबोटिक्समध्ये आहोत, प्रोग्रामिंगमध्ये आहोत आणि रोबोटिक्सचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय लागतं सांगा, मॅथ्सचा सुद्धा कुठे ना कुठे हे लागतं. किंवा आम्ही बघा एका याच्यामध्ये पण भाग घेतलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत पण असेल, रोबोटिकमध्ये घेतलेला. त्याच्यामध्ये काय असतं तर आपण 2 डायमेन्शनल म्हणजे एक्स वाय असतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला काय वापरावं लागलं, की 3 डायमेन्शनल हे वापरावं लागलं, प्रोग्रामिंग करावं लागलं. आणि 3 डायमेन्शनल बघितलं तर कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं जात नाहीये. ओके. पण आमच्या मुलांनी ते 8वी, 9वी, 10वीच्या मुलांनी शोधून काढलं 3 डायमेन्शनल आणि ते शिकले. म्हणजे अशी जर मुलांना काय दिली सांगा, आपण वेगवेगळं हे दिलं तर डेफिनेटली काय होऊ शकेल, मुलं डेफिनेटली म्हणजे त्यांना काय द्यायला पाहिजे, खाद्य द्यायला पाहिजे. जे हुशार मुलं आहेत त्यांना लिमिटेड नाही ठेवायचं. त्यांना आणि खाद्य द्यायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये आम्ही कमी करतो. त्यांना आपण म्हणूया आपण उपाशी ठेवतो. त्यांना जेवढं पाहिजे तेव्हा भरपूर उपाशी म्हणण्यापेक्षा भरपेट आपण त्याला देत नाहीये. आपण त्यांना काय देतोय, कमी देतो असं मला तरी वाटतंय. ओके. माझा मुद्दा सगळ्यांना पटेलच असा नाहीये आणि तो पटावा अशी माझी इच्छा पण नाहीये. ओके. चालेल. तुम्हाला काय वाटतं, मी काय बोललो त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हॅलो. सर ते मला डाऊट आहे. बोल ना. हॅलो सर. हा बोल सर ना. हे आमच्या जे 9वीचे कॉन्सेप्ट असतात ना, म्हणजे 9वीचे जे काय बोलतात त्याला कॉन्सेप्ट टाइप्स असतात ना, ते पण 10वी 11वी मध्ये सेम असतात, तर फक्त मॉडिफाईड करतात ना थोडंसं त्याला. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा. एक उदाहरण सांगतो. 10वी मध्ये किंवा 9वी मध्ये मला आठवत नाही कुठे आपण हे बघतोय तर आपण काय करत असतो, एक ट्रायंगल घेतला. ओके. तर ट्रायंगल मध्ये आपण काय करतो, एक मेडियन काढतो. ओके. मेडियन म्हणजे काय असतं माहित आहे सगळ्यांना बहुतेक. हा. तरी काय हा करतो, सर. 2 इक्वल भागामध्ये हे करतो. आणि त्याच्यानंतर मी समजा अनेक काढले, मेडियन्स काढले, तिन्ही मेडियन्स काढले. ओके. तिन्ही मेडियन्स काढले. ओके. तर हा आपला काय झाला सांगा, सेंट्रॉइड झाला. त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड म्हणतो. आणि मला वाटतं हे बहुतेक 8वी का 9वीला आहे, कुठल्या माहित नाही, 9वी का 10वीला आहे बहुतेक. ओके. सेम कन्सेप्ट वर काय आला सांगा, जेई मध्ये क्वेश्चन येतोय. पण त्याच्यामध्ये काय केलं आता सांगा, तुम्हाला असं डायरेक्टली क्वेश्चन विचारला नाही की बाबा सेंट्रॉइड काढा किंवा मेडियनचे कोऑर्डिनेट काढा, असं विचारलं जात नाहीये. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो सांगा, आपण 9वी 10वी मध्ये शिकताना काय केलेलं आहे सांगा, की फक्त परीक्षेसाठी केलेलं आहे. आणि याचा आपल्याला कुठेतरी पुढे उपयोग होणार आहे. याच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत हे आपल्याला काय नसतात, तिथे माहीत नसतात. त्यामुळे ते तुम्हाला कोण शिकवायला जात नाही. 11वी 12वी मध्ये कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये काय घेतलं नाही, की शिकवलं जात नाही. कारण कन्सिडर केलं जातं की तुम्हाला काय केलं हे माहित आहे. पण समजा आपण काय केलं, समजा याच्यामध्ये अनेक प्रॉपर्टी असते बाबा, 2:1 मध्ये हा डिवाइड करतो त्या मेडियनला वगैरे, अशा काय खूप काय काय प्रॉपर्टीज असतात.
ओके. आता 9वी 10वीला जर 8वी 9वी मुलांनी जर अशावर आधारित या कन्सेप्टवर आधारित पुस्तकातले नव्हे ते वेगळे क्वेश्चन सोडवले तर त्यांना समजेल की याचा उपयोग आपण असा पण करू शकतो, त्याचा उपयोग करून हा प्रॉब्लेम आपण इझिली करू शकतो. ओके. पण ते होत नाही, लक्षात येतं ना. त्यामुळे आपला असा समज असतो की बाकीच्यासारखं नाही. आता बघा हिस्ट्री वगैरे कशी असते, हिस्ट्री जिओग्राफी, त्याचा बघा 8वी मध्ये जे शिकलो त्याचा आणि 9वीचा काही संबंध नसतो. आपण फ्रेश मध्ये काय करू शकतो ते शिकू शकतो. पण मॅथ्स किंवा सायन्स हे असे सब्जेक्ट आहेत जे तुम्ही अगोदरपासून जे शिकतात त्याच्यापासून तुमचा बेस तयार व्हायला पाहिजे. ओके. तर ते आपल्याला होतं. आणि दुसरी काय होते बघा, दुसरी आपली काय होते सांगा, दुसरी आपल्या मुलांची चूक काय असते सांगा, मुलं जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघत नाही. ते काय करतात की फक्त पुस्तकापुरतीच मर्यादित राहतात, त्याच्यापेक्षा वेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते बघत नाहीये. आणि जेव्हा आपण वेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतो तेव्हा मॅक्झिमम मुलं काय करतात सांगा, मला समजा एखादं कॅल्क्युलेशन करायचं आहे, 3+2 करायचं आहे, तर हे करताना सिंपल सांगतो मी तुम्हाला. तर इथे काय करतायत सांगा, इथे मुलं गलत म्हणजे चुकीचे लिहितात. 3+2 चुकून काय लिहितात, 6 करतात. म्हणजे लास्ट त्यांना सगळं माहीत आहे पण चूक कुठे करतात सांगा, ते हे कॅल्क्युलेट म्हणजे हे करताना काय करतात म्हणजे चूक करतात. ओके. क्लिअर. म्हणजे अशी चूक आपल्याला व्हायला नको. तर आपण काय करायला पाहिजे सांगा, जास्तीत जास्त क्वेश्चन मुलांनी सोडवायला पाहिजेत. तर ते आपण बघतो क्वेश्चन, हा असा करायचा असा करायचा असा करायचा म्हणतो आणि सोडून देतो, म्हणजे मला समजला. ओके. पण आपल्याला लास्ट मोमेंट लास्ट आन्सर पर्यंत जायचा मुलं प्रयत्न करत नाहीये. जर एखादा वेगळा क्वेश्चन भेटला ना तर हा असा सोडायला पाहिजे, असा सोडा, मनातल्या मनात आपण विचार करतो आणि तेच आपल्याला काय करतं, मारक करतं. ह्याच्यामध्ये कसं आहे सांगा, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण मॅथ्स मध्ये शिकवलं समजा की त्याच्यावर तुम्ही किती क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारचे सोडवले याच्यावरनं तुमच्या मॅथ्स मध्ये किती मार्क्स पडतील हे अवलंबून असतं. ओके. आणि जर तुम्ही बघितलं तर इवन जर मेन्सला आपण कन्सिडर केलं, 100 मार्काचा मॅथ्सचा पेपर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये जरी 60 मार्क्स मिळवणे म्हणजे सुद्धा मोठं असतं. इथे सुद्धा आपलं पर्सेंटाईल म्हणतो मी, पर्सेंटाईल तुमचं 99% होऊ शकतं. पर्सेंटेज नाही म्हणत मी, 99% पर्यंत जाऊ शकता. म्हणजे आपल्याला फक्त काय पाहिजे, 50% 50 मार्क मिळाले 100 पैकी तरी आपण 90% मिळवू शकतो. म्हणजे मॅथ्स किती असतं ते बघ. ओके. टॉपर मिळवतात, हा टॉपर 100 पैकी 100 पण मिळवणारे आहेत, 90 पण मिळवणारे आहेत. ओके. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं असतं, खूप काय घेतलेलं असतं, कष्ट घेतलेले असतात. पण जरी आपण त्याच्यामध्ये विचार केला ना, 50 किंवा 60चा जरी विचार केला, 60 म्हणजे 100 पैकी 60% म्हणूया आपण, 60% म्हणूया, पण जे पर्सेंटेज काढले जाते ते वेगळ्या प्रकारे काढले जाते. ओके. म्हणजे जरी आपल्याला 60 मार्क्स मिळाले 100 पैकी तरी 99च्या बाहेर आपण काय होऊ शकतो, पर्सेंटेज मिळवू शकतो. ओके. क्लिअर. ओके. आता बोला. ही चर्चा म्हणण्यापेक्षा मीच बोलतोय, बोला. हॅलो सर, मी आहे ना महाराष्ट्र बोर्ड स्टेट बोर्ड मध्ये आहे. तर मला माझं गणित इम्प्रूव्ह करायला टेक्स्ट बुक्सच्या ऐवजी मी कोणती पुस्तकं वापरू? मी म्हणे आर.डी. शर्मा वापरा. मी खूप जणांना सांगत असतो की आर.डी. शर्मा वापरा. ओके. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे क्वेश्चन पण असतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. ओके. प्रत्येक 6वी पासून बहुतेक अवेलेबल आहे, 5वीला आहे का मला माहित नाही आहे, पण आर.डी. शर्मा वापरा, बरं आहे पुस्तक, बेस्ट आहे. ओके. 6 पासून आहे सर. 6 पासून आहे. ओके. 5th पण आहे का? 6 पासूनच आहे. नाही सर. ओके. 6 पासून. सर, हा बोला. 10वीच्या आधी म्हणजे 8वी 9वी 10वी या कालावधीमध्ये फाउंडेशन आता नवीन बऱ्याच ठिकाणी चालत आहे. तर तो कसा म्हणजे ऑप्शन आहे या अप्रोचने, जे मेन्सच्या वगैरे अप्रोचने? एक लक्षात घ्या, फाउंडेशनचा सुद्धा आता बिझनेस झालेला आहे. ओके. फाउंडेशन मध्ये तुम्हाला काय देतात ते महत्वाचं आहे. ओके. काही ठिकाणी काय केलं आता सांगा, फाउंडेशन म्हणून 8वीचा पण सिलेबस घेतला जातो, 9वीचा पण सिलेबस घेतला जातो, पण त्याची लेवल त्याने वाढवायला पाहिजे. ओके.
लेवल त्याची काय कारण असेल बऱ्याच म्हणजे थोडीशी ठिकाणी 8वी 9वी 10वीचं एनसीआरटी वगैरे क्लिअर करून घेतलं तर बस एवढंच. त्याच्यामध्ये 11वी 12वीचा कोणताच अप्रोच किंवा कोणताच जे म्हणतो आपण सिलेबस त्यातला एकही पाठ नसतो. ओके, तो जनरली लक्षात घ्या. सध्या बिझनेस झालेला आहे, मोठा बिझनेस झालेला आहे. ओके, आणि आता काय झालंय सांगा. समजा माझ्या बाजूच्या एखाद्या पालकाने एखाद्या 5 लाख रुपये घालून एखाद्या कोचिंग क्लासला घातलंय, तर मला कुठेतरी कमीपणा वाटतोय. मी माझ्या मुलासाठी काय करत नाही असं वाटतं. मी काय करतो, मी पण माझ्या मुलाला काय करतो, कोचिंग क्लासला घालतो. म्हणजे आपण काय करतो सांगा, पैसे खर्च करणं म्हणजे मी मुलासाठी काहीतरी करतोय अशा पालकांचं आपण घाला. पालकांची चुकी म्हणणार नाही, कारण पालक मुलासाठी काही करायला तयार असतात. ओके, आणि त्याचा गैरफायदा खूप घेतला जातोय असं मला तरी वाटतंय. ओके, त्यामुळे आपण काय करायचं बघा. ऍडव्हर्टाईज, आता ऍडव्हर्टाईजला तुम्ही बघितलं, मी माझ्या ग्रुपवर आहेत त्यांनी बघितलं असेल, माझ्या स्टेटसला पण मी एक टाकलेला. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे किती जणांनी सांगितले ते आमचेच विद्यार्थी आहेत, आमचेच विद्यार्थी आहेत. त्यांनी जर एक टेस्ट सोडवली त्या एखाद्या कोचिंग क्लासची ऑनलाईन वगैरे, तरी तो त्याचा विद्यार्थी झाला म्हणून ते हे करतायत. ओके, त्यामुळे काही विद्यार्थी तुम्हाला असे दिसतील की सगळ्यात कोचिंग क्लासमध्ये ते सांगतायत की तो माझाच विद्यार्थी आहे, 3रा आलेला तो माझा आहे, 5वा आलेला तो माझा आहे, असं 4-5 काय सांगतायत कोचिंग क्लास सांगतायत. ओके, आणि दुसरी गोष्ट घ्या, कोचिंग क्लासच्या नावावर तुम्ही जाऊ नका. कोचिंग क्लासच्या नावावर जाण्यापेक्षा तिथे कोण फॅकल्टी आहे त्याच्याकडे बघा. ओके, ते महत्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो, एखाद्या संस्थेने एवढा चांगला रिझल्ट दिला, चला बाबा तिथेच जाऊया. पण जनरली काय नसतं सांगा, त्यांच्या ज्या मुख्य ह्याच्यामध्ये ज्या फॅकल्टीज असतात त्या जनरली चांगल्या ठेवलेल्या असतात त्यांनी. बाकीच्या ठिकाणी काय असेल असं, काही ठिकाणी असे पण अनुभव आहेत मुलांचे की 1 महिन्याला एक फॅकल्टी असतो, दुसऱ्या महिन्यात कुठला दुसरा देतो, असे पण आलेले आहेत. ओके ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हा सर, काय झालं, अहिल्यानगर मध्ये खूप जोरदार पाऊस असल्यामुळे आम्ही थोडं उशिरा जॉईन झालो. तर थोडी जर माझ्या ग्रुपवर प्रस्ताव. मी रेकॉर्डिंग पाठवेन. ओके ओके सर. हॅलो बोला. सर, जर हे जॉईन केलं तर हाऊ इज इट गोइंग टू हेल्प द चाइल्ड विथ द एक्झाम्स ऑन गोइंग फॉर ओलंपियाड्स और MTSC or NTSC? Will someone be able to get through these things after post joining this? एक लक्षात घ्या, मी MPSC वगैरे काय तुम्हाला सांगतच नाहीये. MPSC वगैरे ना आपण मी विचार करतो MPSC नाही सर, MTSC, महाराष्ट्र टॅलेंट सर्च. MPSC. ओके ओके, मी माझा प्लॅन काय तो सांगतोय, पण त्याच्या अगोदर काय करूया सांगा, बाकीच्या कोणाला काय बोलायचंय तर बोला. मी माझा प्लॅन काय तो सांगतोय, पण त्याच्या अगोदर आणि कोणाला काय बोलायचंय तर बोला. नाही सर, हे मला समजून घ्यायचं होतं फक्त. ओके ओके, हा. आणि कोणाला काय बोलायचंय, आणि कोणाला काय एकटंच कोणतरी बोला, एकटंच कोणतरी बोला. बोला सर. सर हा बोला. सर, हा जे तुमच्या आता जो प्रोग्राम आहे ते म्हणजे कुठला रिलेव्हंट आहे? आता तुम्ही जे मी सांगतोय बघा, हे डिटेल सांगतोय मी तुम्हाला. हॅलो. ओके, हा बोला. हॅलो. हा सर, माझा मुलगा आता 10वीला आहे, तर मग त्याला इच्छा आहे जेईची एक्झाम देण्याची, तर मग कशी तयारी करता येईल, जरा गायडन्स देताल का तुम्ही प्लीज? हा हा. मी जो प्रोग्राम मी करतोय ना, मी काय केलं बघा, मी फक्त 8वी 9वी 10वीचा एक ग्रुप बनवतोय. 8वी 9वी 10वी. ओके, मी तुम्हाला सध्या कुठलीही गॅरंटी देत नाहीये, पण मी माझ्या मनापासून करणार आहे. कारण सगळे जे कोर्सेस मी हे करतोय त्याच्यामध्ये मी काहीतरी विचारपूर्वक त्याच्यामध्ये काहीतरी हे करत असतो. ओके, सगळे जे रोबोटिक्स म्हणा आणि म्हणा ACL म्हणा, जे काय मी संपूर्ण त्याच्यामध्ये स्टडी करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. तर याच्यामध्ये मी माझं प्लॅनिंग काय केलंय बघा, मी त्याला मी फाउंडेशन वगैरे कुठलंही नाव देत नाहीये. ओके, तर याच्यामध्ये मी काय करतोय, तर मी स्टडी केली,
त्याच्यामध्ये मी काय केलंय तर मी 2 चॅप्टर त्याच्यामध्ये घेतोय. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे चॅप्टर म्हणण्यापेक्षा एक संपूर्ण एक भाग आहे कोऑर्डिनेट. ओके सर जेटांमध्ये प्लॉटिंग करतात ते ना ग्राफ मध्ये बोलतो मी कोऑर्डिनेट जॉमेट्री. ओके आणि दुसरा मी काय घेणार आहे वेक्टर 3D वेक्टर अँड 3D हे मी घेणार. ओके आणि याला जर तुम्ही बघितलं तर वेटेज साधारण दोघांचं मिळून साधारण आपण काय करतो साधारण अंदाजे 20% भाग आपण काय करतो जेईचा पुरा करतो. याला मी फाउंडेशन का म्हणत नाही तर कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण काय करणार आहोत तर जे 8वी 9वी पासून जे काय सुरू होतं तिथून आपण सुरू करणार आहोत. ओके वेक्टर वगैरे आपल्याला जास्त याच्यामध्ये नाहीये त्याचं सुद्धा आपण बेसिक पासून चालू करणार आहोत. 3D वगैरे आपण करणार आहोत आणि आपला प्लॅनिंग काय आहे की 1 वर्षामध्ये आपल्याला त्याला काय करायचे हे आपल्याला संपवायचं आहे. ओके म्हणजे साधारण आपण काय करणार आहे तर 20% आपण सोडवणार हे काय करणार म्हणजे 100 पैकी आपण काय करणार 20 साठी प्रयत्न करतोय सध्या. 10वीत असताना हा पोर्शन तुमचा संपलेला असणार आहे. संपलेला असणार म्हणजे आपण काय करतोय तर याच्यावर साधारण याच्यामध्ये स्ट्रेट लाईन म्हणून एक ऑप्शन असतो किंवा सर्कल असतं पॅराबोला असतो वेगवेगळे भाग आहे त्याच्यामध्ये. तर आपण काय बघतोय तर याच्यामध्ये जे काय 2002 पासून जे काय क्वेश्चन आले ते 2025 पर्यंत जेई मेन्सला जे काही क्वेश्चन आले ते सगळे आपण काय करणार आहे सोडवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये काय ट्रिक असते ते आपण काय करणार आहोत बघणार. आणि त्याच्या आधी दोन्ही याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि वेक्टर अँड 3D. ओके याच्यामध्ये सगळे क्वेश्चन आपण नंतर काय करणार एक बाय आता एखादा क्वेश्चन समजा एखादा कन्सेप्ट शिकताना कन्सेप्ट मी शिकवला त्याच्या रिलेटेड जर जेई मध्ये क्वेश्चन असेल तर डेफिनेटली आपण तो काय करणार. आता समजा एक मी 2024 मध्ये असा एक क्वेश्चन आलेला जो काय होता समजा 10वीतला मुलगा पण सोडू शकला असता. ओके आता 10वी मध्ये काय असतं सांगा समजा आपण एखादा बायसेक्टर असा केला हा आपला बायसेक्टर अँगल बायसेक्टर हा आपला अँगल बायसेक्टर असेल समजा तर हा काय करतो सांगा मी समजा इथे ABC लिहिलं आणि इथे D लिहिलं तर याच्यामध्ये एक प्रॉपर्टी कशी आहे सांगा AB डिवायडेड बाय AC इज इक्वल टू BD डिवायडेड बाय DC. या प्रॉपर्टीवर आधारित तो क्वेश्चन होता आणि मला वाटतं तो 10वीतला मुलगा सुद्धा त्याला जर हे समजलं परफेक्ट तर तो पण सोडू शकला असता कारण हा सगळं कुठे झालेलं असतं सांगा 10वीत झालेलं असतं. ओके आणि प्रॉब्लेम काय होते बघा आपल्याला की आपण शिकतोय पण ते आपण जनरली काय होते कोचिंग क्लासमध्ये मॅक्झिमम मी बघतोय की काय होते सांगा की हे तुमच्या 10वीतलं वगैरे रिपीट करायच्या भानगडीत आपण पडत नाहीये. तर जेव्हा काय होते सांगा मुलगा किंवा मुलगी जे काय कोण असेल ते तर त्याला हे समजतं की बाबा हा आपण कन्सेप्ट आपल्याला कुठे वापरायचा आहे इथे वापरायचा आहे. ह्या क्वेश्चन मध्ये वापरला तर आपण काय करू शकतो तो चांगल्या प्रकारे पटकन क्वेश्चन काय करू शकतो सोडवू शकतो. मग आताच आपण ते काय करणार मुलांना सवय लावणार की बाबा हे तू शिकलाय ना हे तुला इथे वापरायचं आहे पण ते तुला रेडीमेड काय नसणार आहे हे तुझ्या डोक्यात यायला पाहिजे की बाबा अशी एक प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी वापरली तर मी काय करणार आहे हा प्रॉब्लेम मी काय करू शकेन सोडू शकेन. ओके काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 2-3 प्रॉपर्टीज वापरावे लागतात. ओके तर अशा प्रकारे आपला प्लॅनिंग आहे की जनरली आपण जर बघितले तर साधारण याच्यामध्ये आपल्याला साधारण 120 पेक्षा 130 क्वेश्चन आपल्याला मिळत आहेत. ते सगळ्या म्हणजे आणि जनरली काय असतं क्वेश्चन जर आपण स्टडी केली ना तर साधारण 15 ते 20 प्रकारचे काय असतात वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. त्याच्यापैकी जर आपण सगळे सोडवले वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तर आपल्याला आयडिया येते की त्यांनी जर वेगळा प्रॉब्लेम विचारला तरी तो याच्यावर कुठेतरी डिपेंड असणार आहे साधारण याच्यासारखाच तो असणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकू तो पटकन सोडू शकतो. ओके आणि मेन याच्यामध्ये काय हे आहे सांगा की आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे आणि मला वाटतं की जे 10वी मध्ये म्हणतो आपण आता काय असतं बघा काही पालक म्हणतात मला मुलगा 10वी मध्ये आहे मुलगी 10वी मध्ये आहे खूप अभ्यास करावा लागणार पण 10वी मध्ये जे आपण हुशार म्हणतोय ना जे हुशार विद्यार्थी असतात म्हणतो आपण ते विद्यार्थी मी तुम्हाला 100% सांगतो 3 महिन्यामध्ये मॅथ्स संपवू शकतात. एवढं मॅथ्स इझी आहे. मॅथ्स मध्ये तसा दम नाहीये जर तो विद्यार्थी हुशार असेल तर 3 महिने इनफ आहे. ओके तसंच मी सायन्स पण म्हणेन. ओके बाकीचे आपल्याला काय म्हणतात जॉग्राफी हिस्ट्री हे सगळं बाहेर करायचे आहे. कारण माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी काय केलंय सांगा जेव्हा 10वीची परीक्षा असते
तेव्हा 3-3 कॉम्पिटिशन मध्ये त्याने भाग घेतलेला आहे, 3-3, 4-4 कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे आणि शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये अभ्यास करून त्यांनी चांगल्यापैकी मार्क्स मिळवलेले आहे. ओके, मुलांची ती कॅपॅसिटी असते. आपण काय करत असतो, 1 वर्ष गरजच नाही अशा मुलांसाठी. मी तुम्हाला सांगितलं की काही मुलं एकदम लेवल काय असतात, त्यांना मॅथ्स मध्ये इंटरेस्ट असतो, पण काही मुलं असतात त्यांची लेवल काय असते, हाय असते. मग यांना हे जे हाय लेवलचे मुलं आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो की 3 महिन्यामध्ये त्यांना इनफ आहे 10वीचा. त्यामुळे आपण जर आताच जर हे केला, लक्षात जर आपलं काय असेल समजा जेई असेल, तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, ह्या 2 काय करायचे आपल्याला संपवायचे आहे. ओके, प्लॅन आहे. आणि माझा प्लॅन आहे तो काय करणार की आठवड्यातनं 2 दिवस आपण, माझ्याकडे 2 स्लॉट म्हणजे रिकामी आहेत माझ्याकडे. माझा प्लॅनिंग आहे की 8वी 9वी 10वी असा सिलेबस घेण्यापेक्षा मुलांना जे काय चांगले मुलं आहेत जी आणि ज्यांना जेई हे टार्गेट आहे त्यांनाच एकत्र करायचं. त्यामुळे मी काय केलंय, प्लॅन मी आता आपण केलाय, मी काय घेतली 5वीची मुलं माझ्या ताब्यात घेतोय आणि 6वीची घेतोय, 6वी आणि 7वीची घेतोय आणि त्यांचं बेसिक पासूनच मी काय करतो, तयार करतोय त्यांना. त्यामुळे मला माहित असणार की बाबा या 5वीच्या मुलांना मी काय शिकवलं आणि त्यांना मी काय करतोय की 5वी पुरती मर्यादित नाही घेत आहे. 5वीची मी बॅच पण चालू केलेली आहे आणि 5वी मध्ये तुम्हाला माहित असेल की बाबा हे एक्सटर्नल अँगल वगैरे काही नाहीये. मी त्यांना घेतलंय आणि त्यांना ते परफेक्ट समजलं पण. किंवा 3 बाजू इक्वल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ते अँगल कसे काढायचे, हे कालच्या लेक्चरमध्ये मी काय केलंय त्यांना कम्प्लीट पण केलंय. म्हणजे ही 5वीची मुलं हुशार नाही अशातला भाग नाही, 5वीची मुलं हुशार, मग त्यांना मी 5वी पुरती का मर्यादित ठेवू. मला वाटलं समजा त्यांना सर्कलचा एखादा 10वीतला समजतोय. आता समजा सर्कल मध्ये काय असतं सांगा, एक जर आपण काय केला सांगा, क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला तर त्याची समोरची जर आपण अँगल हे केलं तर 180 असते. हेच मुलांना समजायला काहीच कठीण नाहीये. या लेवलला जर मुलांना समजतंय तर समजू दे ना त्यांना. त्यांचं तेवढं काय झालं सांगा, तयारी झाली. मग त्यांना मर्यादित नाही ठेवायचंय मला की 5वीची 5वी पुरतीच मर्यादित राहू दे, 6वी म्हणजे 6वी पुरतीच मर्यादित राहू दे, नाही. तर ती हुशार आहेत ना, चला आपण त्यांना पुढे घेऊन जाऊया. सर, हा बोल. सर तुमचं टार्गेट फक्त कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि वेक्टर असं का आहे? काय, कारण जनरली लक्षात घ्या की आपल्याला जे करायचंय ते परफेक्ट करायचंय. ओके, आणि जर आपण सगळं जर टार्गेट ठेवलं तर ते पॉसिबल नाहीये आपलं. ओके, तुमचं 10वीचा 8वी 9वी 10वीचा पण अभ्यास आहे आणि त्याच्याबरोबर आपण हे काय करतो, हे कम्प्लीट करतो. आणि मला वाटतं 20% कम्प्लीट करणं म्हणजे खूप खूप मोठं आहे. ओके, आपण टार्गेट काय ठेवतोय, 100 पैकी मला जरी 60 मार्क मिळाले तरी मी काय करू शकतो, 99% जाऊ शकतो आपण. ओके, मग जर मी 20% तुम्ही रेफर काय करणार याच्यासाठी? काय ते तुम्ही रेफर काय करणार याच्यासाठी? रेफर म्हणजे काय म्हणायचंय, पुस्तक कुठलं वापरणार आहे? जनरली आपण सिलेबस अवेलेबल आहे. अच्छा, जेईच्या याच्यावर वेबसाईटवर सगळा सिलेबस अवेलेबल आहे. ओके ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? सर, जे हे गव्हर्नमेंट ऑलिम्पियाड्स जे असतात ते त्याचा जर अभ्यास केला तर त्याचं काही कनेक्शन आहे का JEE मध्ये? काय म्हणजे फायदा? ह्याचा IOTMचा जो सिलेबस आहे आणि जेईचा त्याच्यामध्ये थोडाफार फरक, खूप फरक आहे थोडाफार म्हणण्यापेक्षा. ओके, हा, की त्याची लेवल पण हाय आहे आणि याची पण लेवल आहे. ओके, दोघांची लेवल आहे, पण सिलेबस मध्ये थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. पण जो आयोग सेम आहे की म्हणजे नाही, डिफरंट आहे. कारण म्हणजे मी भरपूर वेळा हे बघितलं की जे JEE ची मुलं फर्स्ट सेकंड येतात ते ऑलिम्पियाड पण क्रॅक करतात. तर ते म्हणजे सांगतात इंटरव्ह्यू मध्ये, म्हणजे असं सांगतात की आम्ही ऑलिम्पियाड केलं म्हणून आम्हाला JEE सोपं झालं. तुम्हाला याच्यामध्ये पण सांगतोय, IOQM आणि पहिले स्टेज सांगतो आणि जेई किंवा IMO आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये सिलेबस सेम नाहीये. याच्यामध्ये दोघांमध्ये सिलेबस नाही, थोडासा फरक आहे. पण जो IOQM क्रॅक करतो त्याची कॅपॅसिटी जेई करण्याची असायलाच पाहिजे, नाहीतर तो IOQM करूच शकत नाही. लक्षात येते ना, जे म्हणताय ना तुम्ही की जेई मध्ये टॉपर असतात ते सांगतात की IOQM आपण, कारण त्यांची कॅपॅसिटी तेवढी आहेत ना.
पण दोघांचा टोटली सेम नाही आहे, सिलेबस डिफरंट आहे. ओके, बऱ्यापैकी सेम आहे पण थोडासा काय त्याच्यामध्ये खूप फरक आहे. ओके, IIM केलं पाहिजे की JEE सिलेबस मध्ये लक्ष दिलं पाहिजे, हा कन्फ्युजन आहे. ओके, याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतोय बघा, मी सांगितल्याप्रमाणे थोडाच फार फरक त्याच्यामध्ये आहे. आणि जेईचा जेव्हा आपण अभ्यास करतो, ओके, तेव्हा आपल्याला मॅथ्स फक्त करायचं नाहीये, आपल्याला फिजिक्स पण करावं लागतं आणि केमिस्ट्री पण करावं लागतं. ओके, आणि असा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका की मॅथ्सच कठीण आहे, फिजिक्स केमिस्ट्री सोपं आहे, असं नाहीये. ओके, केमिस्ट्रीला सुद्धा खूप तुम्हाला पार्ट वगैरे खूप काय करावं लागतं आणि फिजिक्स मध्ये तुम्हाला मॅथ्स वापरावं लागतं. ओके, त्यामुळे आता आजपर्यंत काय होतं बघा, मी कुठे लक्ष देऊ, जर आयोग्य मध्ये लक्ष दिला समजा 11वी-12वी तर आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं. पण तेच जर आपण आयोग्यमची तयारी 8वी 9वी 10वी पर्यंत केली समजा आणि 10वी 11वी मध्ये थोडासा त्याला जास्त वेळ, थोडंसं लक्ष जास्त दिलं तर डेफिनेटली 11वी मध्ये आपण ती क्रॅक करू शकतो. ओके, पण तुम्ही विचार करणार असाल की 11वीत असताना मी आयोग्यमची तयारी करणार आणि जेईची पण तयारी, तर पॉसिबल नाही होणार आहे. ओके, त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 8वी 9वी पासूनच त्याची तयारी करावी लागेल. पण त्याची सुद्धा लेवल 8वीच्या दृष्टीने सुद्धा काय सांगा त्याची बऱ्यापैकी आहे. ओके सर आणि सांगते तुम्ही, तर अगोदर काय होती सांगा की समजा आयोमोच्या 3rd स्टेजला, इंडियाच्या स्टेटमध्ये आपण म्हणजे कॅम्प पर्यंत आपण गेलो तर IIT कडनं आपल्याला काही हे मिळायची नाही. मग आता काय होते, बऱ्यापैकी काय केलंय सांगा की काही IIT ने तुम्ही जेई दिली नाही तरी चालते, तुम्ही जर 3rd लेवल पर्यंत गेलेले असाल तर तुम्हाला काय होतं, त्याच्यासाठी सीट त्यांनी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत. 6 सीट समजा कॉम्प्युटरसाठी ठेवलेल्या आहेत, अशा वेगवेगळ्या सीट्स त्यांनी काय रिझर्व्ह, इव्हन IIT मद्रासने पण ठेवलेल्या आहे. ओके, तर अशा काही IIT मध्ये त्यांनी सीट, त्यामुळे मला वाटतं ही बेस्ट आहे. त्यांनी काय द्यायला पाहिजे सांगा, एक तर तुम्ही आयोक्यूएम मध्ये चांगला, IMO मध्ये चांगला परफॉर्मन्स द्या, नाहीतर जेई मध्ये द्या. नाहीतर काय होते सांगा, मुलं सगळी मॅक्झिमम मुलं काय करतात सांगा, जेई वर लक्ष देतात. त्यामुळे इथे काय करायला बघत नाही, ते भाग घ्यायला बघत नाही. त्यामुळे जर तुम्ही बघितलं असेल तर या परीक्षेमध्ये बसणाऱ्या मुलांची संख्या खूप खूप कमी आहे. आता कुठे कुठे बसायला चालू केलेलं आहे, पण अगोदरपासून काय सांगा याच्यामध्ये, कारण मुलं काय म्हणतात की मी मला माझं पहिलं एम आहे ते जेई आहे, मला IIT मध्ये जायचं आहे. पण याच्या थ्रू अगोदर आपण जाऊ शकत नव्हतो, पण आता काय झालंय सांगा, ती पण सुविधा काय झालेली उपलब्ध, पण सगळ्या IIT मध्ये नाहीये, नेमक्या मोजक्याच IIT मध्ये ती सुविधा उपलब्ध झालेली आहे. ओके सर, हा बोला सर ते काय बोल, ते जरा जे हार्ड प्रश्न असतात ना, म्हणजे मोठे जे चॅलेंजिंग टाइप क्वेश्चन असतात ना, ते आम्ही AI मॉडेल्स असतात ना, जसं ChatGPT, त्याच्यामधनं पण समजून घेऊ शकतो का? कारण लक्षात घे, मी स्वतः जेव्हा प्रॉब्लेम सोडवतो तेव्हा मला परफेक्ट झालेलं आहे. ओके, आणि एखादा जर बघून मी सोडवलेला असेल तर मला तो समजतो, पण जेवढ्या लवकर तो समजतो तेवढ्या लवकर आपण तो विसरून पण गेलेला असतो. जर तोच क्वेश्चन जर तू 2 दिवसांनी प्रयत्न केला ना, तुला नाही जमणार आहे तो. ओके, पण जेव्हा एखादा प्रयत्न आपण सोडतो, म्हणून काय होते बघा, जे टॉपर असतात ना त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली असते. ओके, आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारचं किंवा रिव्हिजन केलेले असते 1 2 3 वेळा, तेव्हा ते काय होतं सांगा, शक्य होतं. लक्षात आहे, नाहीतर हा क्वेश्चन आहे, चला जाऊया ऑनलाईन आणि बघूया, ते काय करूया, लिहून काढूया, त्यांनी नाही होत आहे. ओके, कारण छोट्या छोट्या मिस्टेक आपण करत असतो आणि एकदा मिस्टेक केली की फाइंड आउट करायची, इथे मिस्टेक झाली हे लक्षात ठेवायचं, हे सगळं आपल्याला नोट डाऊन करून ठेवावं लागणार आहे. ओके सर, हे करून IOQM साठी किती पर्सेंटेज प्रिपेअर होईल जर तुमचं हे केलं तर? याच्यामध्ये वेक्टर आणि त्याच्यावर जास्त क्वेश्चन नसतात तिथे कोऑर्डिनेटवर. ओके, IOQMचा मी तुम्हाला सिलेबस पाठवेल, त्याच्यावर जास्त क्वेश्चन नसतात तिथे. अच्छा, ओके, हा ओके सर, आपला टोटल फोकस आहे तो जेई वर असणार आहे. ओके ओके, त्यामुळे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा खूप सिलेबस आहे, त्यामुळे 2 मार्क करून तुम्ही IOQM मध्ये क्रॅक करू शकाल ही शक्यता कमी आहे. म्हणजे तुमचं टार्गेट की
जेई कडे जास्त आहे म्हणजे तुमच्या हे आयोग्यमचं केल्याने. मी केलेली बॅच चालू केलेली 2-3 वर्षापूर्वी चालू केलेली. पण माझ्याकडे सगळी मुलं आहेत ना, ती कशी होती सांगा, की त्यांना 90% 95% मिळालं. पण जेव्हा आपण त्या लेवलला शिकवायला जातो ना, तेव्हा बेसिक आपल्याला मुलांचं क्लिअर असायला पाहिजे. बेसिक जर क्लिअर असेल ना, तर ते जर त्यांना मुलाचं बेसिक क्लिअर आहे तर कसं करायचं? तिने स्कॉलरशिप, माझ्या मुलीने स्कॉलरशिपही दिला आहे. एक लक्षात घ्या, स्कॉलरशिपचं आणि आयोग्यमचं तुम्ही कम्पेअर करू नका. अच्छा, नाही ती ICSE मध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये चांगले आहेत. स्कॉलरशिप वगैरे 5वी 7वी 8वी स्कॉलरशिप आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगा, हे फॉर्म्युला वापरा आणि ते फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू घाला आणि करा. अशा प्रकारची बऱ्यापैकी असते. ह्याच्यासाठी काय करावं? ह्याचं हे बेस चांगलं होईल त्याच्यासाठी आयोग्यम लेक्चर घेतो आणि त्याच्यावर आपण डिस्कस करूया मग. ओके, आपण त्याच्यावर एक लेक्चर घेतो. मी त्याच्यामध्ये सध्या तरी इंटरेस्टेड नाही आहे, पण मी त्याच्यावर लेक्चर घेतो आणि आपल्याला काय करता येईल त्याच्याबद्दल मी डिटेल तुम्हाला सांगेन. कुठले कुठले सोर्सेस अवेलेबल आहेत त्याची डिटेल मी तुम्हाला तिथे माहिती देईन. ओके ओके सर. आणि कोणाला काय विचारायचंय? नाही सर. हॅलो हॅलो हॅलो, काय विचारायचं नसेल, कोणाला काय विचारायचंय? हॅलो, हा बोला सर. IITच्या लेवलच्या अजून कोणत्या कोणत्या संस्था आहेत आणि कुठे कुठे ऍडमिशन्स घेऊ शकतो अजून अशा? IITच्या लेवलच्या म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये पाहिजे तुम्हाला? जर समजा आपण काय इंजिनिअरिंग साठी म्हणाल तर रिसर्च साठी म्हणाल तर आयसर एक चांगली बेस्ट आहे. त्यांनी पण काय केलंय सांगा, रिसर्च म्हणजे डेटा सायन्स वगैरे अशा प्रकारचे पण त्यांनी डिग्र्या चालू केलेल्या आहेत. दुसरी आपली आहे ती IISc आहे, पण त्याच्यामध्ये खूप तुम्हाला हे करावं लागेल. IISc भारतातली टॉप 1 आहे सांगा. आणि इंजिनिअरिंग म्हणाल तर तुम्ही ISI मध्ये स्टॅटिस्टिकल मध्ये घेतलं ना तरी तुम्ही जाऊ शकता. ही पण बरी आहे. CMI करा, ही पण एक चांगली आहे. अच्छा, ओके. बाकी IIT करून सोडून तुम्ही जर बघणार असाल तर NIT पण चांगले आहेत. ओके, बीट्स पण करू शकता तुम्ही. सर ऍरिस काय आहे? ऍरिस मी ऐकलंय, आणि इरिस दोघांमध्ये काय फरक आहे? मला ऍक्च्युली काय ते ऍरिस आणि इरिस. इरिस स्पेलिंग काय सांगता? नायसर म्हणतात मला नाही, इरिस आणि AIRES आणि AIRES आणि IIRIS मला ऍक्च्युली नाही माहिती एक्झॅक्टली, पण हे मी दोघांमध्ये काय म्हणजे हे कशासाठी आहे? इरिस आणि ऍरिस आणि इरिस स्पेलिंग कसं? स्पेलिंग सांगा मला. हे आयसर म्हणायचंय तुम्हाला बहुतेक. ऍरिस मला एकाने सांगितलं, तिथे ऍस्ट्रॉनॉमीचे हे करतात. आयसर असणार बघा. अच्छा, आणि इरिस. आणि तुम्हाला अनेक सांगतो बघा. इरिस 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 सर IIST असेल सर. IIST आहे ना, ती स्पेस रिलेटेड आहे बघा. इथे सुद्धा तुम्हाला JEE थ्रू घेता आणि त्यांची स्वतःची एक एक्झाम पण असते, त्याच्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता. आणि दुसऱ्या जर प्रायव्हेट मध्ये तुम्ही जर करणार असाल ना, अनेक एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र शासनाने ना 2023 मध्ये स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे 2023 मध्ये. ओके, आणि त्यांचा जो प्रयत्न आहे तो काय सांगा, 60% प्रॅक्टिकल आणि 40% थिअरी असा त्यांचा प्रयत्न आहे. मला ते खूप आवडलंय. मी त्यांच्याशी 2-4 दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट पण केलेलं आहे, त्यांच्याकडनं डिटेल्स पण घेतलंय. आणि गव्हर्नमेंटची आहे न्यूज. आणि मला वाटतं खारघरला एक त्यांचं झालेलं आहे. आणि त्यांचा प्लॅन काय आहे सांगा, खारघर त्यांचा प्लॅन काय आहे, तरी पनवेलला त्यांनी मोठी जागा अवेलेबल झालेली आहे त्यांच्यासाठी. आणि वर्ल्ड बँक कडनं सुद्धा 250 कोटीचं त्यांना मिळालेलं आहे, फंड्स मिळालेले आहेत. ओके, आणि ही पण एक चांगली स्किल युनिव्हर्सिटी म्हणून आहे. महाराष्ट्र असं काही नाव आहे, MS असं काहीतरी
महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी असं काहीतरी नाव आहे आणि ते पण चांगलं आहे. त्याच्यामध्ये त्याने काय केलंय तर स्किल म्हणजे एक तर त्याने मेकॅट्रॉनिक्स म्हणून चालू केलेलं आहे, दुसरं त्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये सुद्धा ते काय करतायत तर तुम्हाला सर्टिफिकेशन करावं लागतं बघा. म्हणजे इंजिनिअरिंग केल्यानंतर आपण वेगवेगळ्या जावाचं सर्टिफिकेशन वेगवेगळ्या याचं करत असतो, सिस्को वगैरे. तर इथे काय करतात ते कॉलेजमध्येच असताना ती सर्टिफिकेट तुम्ही काय करा, सर्टिफिकेशन पुरं करा, अशा प्रकारचं त्या. आणि तिसरी जे त्याने चालू केली ती IT केलेली आहे. ओके, बऱ्यापैकी ऑप्शन आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामध्ये मेन काय कुठल्याही इंजिनिअरिंग मध्ये गेला ना तर महत्वाचं तुमचं पर्स काय सांगा, प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. आणि ते प्रॅक्टिकल कुठे जास्त घेतलं जात नाही. एक कोणतरी विद्यार्थी काय करतो बनवतो प्रोग्राम, बाकीचे ते कॉपी करतात आणि असाइनमेंट पुरं केलं जातं. ओके. आणि एक मला सांगेल, मला एक त्यांचा कन्सेप्ट आवडला. तर याचे स्केलार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून आहे आणि बँगलोरला केलेले आहे. ही प्रायव्हेट काय आहे सांगा, याने काय केलंय तर बीट्स पिलानीची टाईप केलेलं आहे, बीट्सची टाईप केलेलं आहे आणि IIT मद्रासची टाईप केलेलं आहे. ओके. इथे तुम्हाला पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिकल घेतलं जातं आणि याचे जे फॅकल्टीज आहेत त्यांनी काम कुठे केलंय तर मायक्रोसॉफ्ट, गुगल अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काय केलेलं आहे संघ काम केलेलं आहे आणि त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे. मला ते आवडलं त्यांचं. प्रॅक्टिकली तुम्हाला दिलं होतं, फक्त सर्टिफिकेट देण्याचं त्यांना राईट्स नाही आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं सांगा की IIT मुंबईचं घेऊ, IIT मद्रासचं तुम्ही घेऊ शकता किंवा IIT बीटचं घेऊ शकता. ओके. आणि दुसरी गोष्ट असेल, चांगली गोष्ट आहे बघा, तर IIT मद्रासने जरी तुम्हाला JEE मध्ये समजा चांगले मार्क्स मिळाले नाही तरी IIT मद्रासमध्ये तुम्ही ऑनलाईन कोर्स घेऊ शकता. BS प्रोग्राम त्याने काढलेला आहे आणि तो सुद्धा मी सिलेबस वगैरे बघितला ना, स्टँडर्ड आहे, बेस्ट आहे. आणि आमचे 2 विद्यार्थी तिथे जॉईन पण झालेले आहेत. ते काय करतायत सांगा, बाहेरनं BSc पण करतायत आणि याला पण जॉईन झालेला. हा तुमचा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि सेम जसं IIT मद्रासचे बाकीच्यांना जी वागणूक मिळते तीच तुम्हाला इथे पण मिळणार आहे. प्लेसमेंट असिस्टंट वगैरे सगळं तुम्हाला दिलं जातं. हा पण एक चांगला ऑप्शन आहे. फक्त हा ऑनलाईन आहे, कारण जनरली लक्षात घ्या ज्यांना शिकायचं आहे कॉम्प्युटर त्याच्यासाठी ऑनलाईन सुद्धा चांगला मार्ग आहे. त्याच्यासाठी बाबा कॉलेजातच शिकायला पाहिजे असं गरज नाहीये. ओके. 12वी नंतर का सर ते? ते 12वी नंतर आहे सर. ते आयसरच्या आणि नायसरच्या ज्या BS-MS डिग्री आहेत ना, तर त्या आणि BSc MSc आपण करतो त्याच्यात काय फरक आहे नेमका? फरक म्हणजे काय सांगाय, त्याने आपलं नाव दिलं, BS नाव दिलंय. मला पण तुम्हाला चांगला आन्सर नाही देता येणार आहे. मला पण विचारावं, मी पण माझ्या डोक्यात हा क्वेश्चन केव्हा आलाच नाहीये, मी बघीन तरी पण. ओके ओके ओके. सर या ज्या स्टँडर्ड आहेत बघा, या सगळ्या आहेत ना, आयसर सुद्धा, नायसर सुद्धा. नायसरला सुद्धा तुम्हाला फी भरावी लागत नाही, तिथे पण तुम्हाला मिळते, स्कॉलरशिप मिळते. त्यांची एक परीक्षा असते, नेस्ट नावाची परीक्षा असते. ARIES मी सांगत होती ते ARIES हा नाही, मला बघावं लागेल मला. ओके, मला बघावं लागेल. ऑल्सो सर, टू गेट इन JEE आता आपल्याकडे SSC बोर्ड झाला, CBSE बोर्ड झाला, मुंबईमध्ये तर ते इंटरनॅशनल बोर्ड, केम्ब्रिज पॅटर्न. सो असं काही स्पेसिफिक आहे का इफ यू गो फॉर CBSE म्हणजे तिथे ते आणि आता जे इवन गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करते NEP, न्यू एज्युकेशन पॉलिसी, वुड दॅट इम्पॅक्ट ऑल ऑफ दीज थिंग्स की CBSE बोर्ड मधला स्टुडंट जास्त चांगला करू शकतो JEE मध्ये किंवा बाकीचे काही बोर्ड आहेत, असं काही रेफरन्स किंवा रिलेटिव्ह आहे का तिथे काही गोष्टी? असं मी तर म्हणणार नाही की बाबा इंटरनॅशनल बोर्ड मध्ये गेला, इंटरनॅशनल कुठल्या एखाद्या CBSE मध्ये गेला तर मी तुम्हाला अशी किती उदाहरणं देऊ शकेन. आमचे स्टुडंट थोडे की ज्याने काय केलं सांगा, 1ली ते 4थी, 1ली ते 8वी 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलेलं आहे, स्टेट बोर्ड मध्ये शिकलेलं आहे आणि ते टॉपर गेलेले आहे, टॉपर झालेले आहे. ओके. आणि मेन काय करा सांगा की तुम्ही किती नॉलेज तुम्हाला मिळतं त्याच्यावर आहे. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं बघा, एखाद्या विद्यार्थ्याला 80% मार्क मिळाले तो सुद्धा JEE ट्रॅक करू शकतो.
पण आपण बघतो की 99% मार्क मिळालेले जेई क्रॅक करू शकत नाही. तरी 10वीचे मार्क्स तुम्ही कन्सिडर करूच नका. कुठल्याही बोर्डचे मी कन्सिडर करा असं म्हणणार. थोड्याचा समज आहे की बाबा सीबीएसई घेतलं म्हणजे त्याला हे होतं, असं मला तरी वाटत नाही. ओके, शेवटी त्या मुलावर आहे. ओके. एव्हरी चाइल्ड इज बॉर्न विथ डिफरंट IQ. ठीक आहे. तर मला काय विचारायचं आहे, टू बी कन्सिस्टंट इन प्रॅक्टिस ते जेई क्रॅक करू शकतात की त्यांना बॉर्न टॅलेंटेडच असावं लागणार? हाऊ इट इज? प्रॅक्टिसने होऊ शकतं. ओके, प्रॅक्टिसने तुम्ही करू शकता. ओके. ओके. आणि मेन याच्यामध्ये जेई मध्ये लक्षात आहे प्रॅक्टिसच आहे. आता मुलामध्ये काय लागले सांगा, की ऑनलाईन झाल्यामुळे मी ह्याचा लेक्चर ऐकतो, मी त्याचा लेक्चर ऐकतो, मी त्याचा लेक्चर ऐकतो, हा मला बरा वाटतो. थोडं झालं की दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा ऐकतो, तिसऱ्याचा ऐकतो. त्यामुळे काय होते सांगा, की याने आपलं परफेक्ट काय होत नाहीये. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला सोडवावेच लागतील. त्यानेच तुम्हाला आयडिया येणार आहे. आणि एका चॅप्टरवर वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा क्वेश्चन तुम्ही सोडवायला घेता, तेव्हा तुम्हाला त्याची काय होते, चांगल्यापैकी प्रॅक्टिस होऊ शकते. ओके. आणि शेवटी तिथे माइंड गेम पण आहे. त्या परीक्षेच्या वेळी तुमची मनस्थिती कशी आहे त्याच्यावर सुद्धा काय अवलंबून आहे. काही मुलं अशी असतात की त्यांनी काय केलेलं सांगा, जे प्रॅक्टिस टेस्ट घेतलेले असतात, मॉक टेस्ट वगैरे घेतलेले असतात, तिथे चांगले मार्क्स मिळालेले असतात. पण तशाच प्रकारचे क्वेश्चन जर तिथे परीक्षेमध्ये आले तर त्यांना ते सोडवता येत नाही, असा पण अनुभव आहे. ओके. ओके, म्हणजे डे 1 पासून फोकस्ड असणं गरजेचं असणार इथे. आणि कोणाला काय विचारायचंय? सर, जेई साठी एखादा तास तुम्ही स्पेशल गाईडलाईन साठी घ्या ना, की ऍक्च्युली हाऊ टू एनरोल इन जेई सिलेबस ॲज वेल ॲज IIT ट्रिपल, NIT, या सर्वांची माहिती जरा प्रॉपर वेने आम्हाला मिळाली ना, तर मग ओके, आपण घेऊया तसं. जनरली लक्षात घ्या, इथे बहुतेक संस्थाबद्दल मी तुम्हाला सांगितलं इथे. ओके, इथे बहुतेक संस्थाबद्दल मी तुम्हाला सांगितलंय बघा. जवळजवळ मी सगळ्या कव्हर केल्या इथे. ओके. त्याच्यामध्ये ट्रिपल IIT आहे ना, ही PPP म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिप वगैरे गव्हर्नमेंट असं फंडिंग वगैरे करून बनवलेली आहे. ओके. या पण जनरली काय सांगा, एक आपल्याला मोठं नाव आहे म्हणजे त्याच्याशी आपण IIT मुंबईशी कम्पेअर करू शकतो. अशी आहे ती आपली IIT हैदराबाद, ट्रिपल IIT हैदराबाद. ओके. पण ही काय सांगा प्रायव्हेट आहे, त्यामुळे इथे तुम्हाला जेई ह्याच्यावर मिळतं ऍडमिशन, जेई मेन्स, जेई ऍडव्हान्सवर. ओके. पण इथे पण साधारण आपण 3000 मध्ये असायला पाहिजे आपल्याला मिळते. ही पण स्टँडर्ड आहे. पण इथे तुम्हाला खर्च साधारण 20 ते 22 लाख येतो टोटल खर्च. ओके. आणि एक आपण जर बघितलं तर IIT बँगलोर सुद्धा एक चांगल्या प्रकारे काय होते डेव्हलप झालेली आहे. ही पण या तोडीची आहे. म्हणजे हे दोन्ही आपल्याला कशाशी कम्पेअर केलं करू शकतो आपण, IIT मुंबई, IIT डिग्रीशी कम्पेअर करू शकतो. तेवढंच तुम्हाला इथे काय मिळतं सांगा, मिळतं. आणि मला याच्यामध्ये एक काय आवडलं सांगा, की IIT मुंबईमध्ये कुठल्याही वर्षाला तुम्ही केमिकल घ्या, कॉम्प्युटर घ्या, कुठलंही घ्या, मेकॅनिकल घ्या, तुम्हाला फर्स्ट इयरला सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे काय काय शिकावंच लागतं. ओके. पण ट्रिपल IIT मध्ये मी जेव्हा सिलेबस बघतोय तेव्हा मला आवडलं ते. जर तुमचा कॉम्प्युटर असेल ना, तर पहिल्या वर्षापासूनच कॉम्प्युटर बद्दल तुम्हाला काय मिळतं, नॉलेज दिलं जातं. म्हणजे हा एक वर्ष सगळ्यांकडे कॉमन असतो ना सगळ्यांना, या IIT मध्ये म्हणा किंवा इंजिनिअरिंग कुठल्याही कॉलेजमध्ये, ते इथे नाहीये. आणि ते मला आवडलं. कारण मला काय करायचं ना, मला केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्टच नाही, तर मला जबरदस्ती, मी घेतलाय कॉम्प्युटर पण मला केमिस्ट्री शिकावं लागतंय फर्स्ट इयरला. पण ते मला इथे आवडलं, त्यामुळे ह्या सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. पण IIT बँगलोर जर आपण कन्सिडर केलं ना, तर साधारण आपल्याला 30 लाख घालावे लागणार. कारण याची IIT हैदराबाद, ट्रिपल IIT हैदराबाद पेक्षा ट्रिपल IIT बँगलोरची काय सांगा फीस जरा जास्त. पण इथे प्लेसमेंट रेकॉर्ड वगैरे दोघांचे छान आहे. म्हणजे कम्पेअर टू याच्यामध्ये सुद्धा काय आपण बॉम्बेशी कम्पेअर करू शकतो, एवढं त्यांचं प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. ओके. आणि सर, AI मुळे काही या IIT असेल, ट्रिपल IIT याच्यावर काही परिणाम होऊ शकतोय का? कारण ते मी सांगू शकत नाही. एक लक्षात घ्या, आपण सगळं बघितलंय की 80-85 मध्ये आपल्याला कॉम्प्युटरमुळे काय, 80 नाही, साधारण 90च्या दरम्यान. ओके. 90च्या दरम्यान आपण म्हटलेलं की कॉम्प्युटर आल्यामुळे खूप काय काय होणार आहे, पण तसं काय झालं नाही. उलट
ऑपॉर्च्युनिटी वेगळ्या वेगळ्या काय आल्या उपलब्ध आल्या. रोबोटिक्स आल्यामुळे सुद्धा ऑपॉर्च्युनिटी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगळ्या क्षेत्रामध्ये झाल्या. त्या रेग्युलर क्षेत्र होते त्याच्यामध्ये नाहीये, तर वेगळ्या क्षेत्रामध्ये. मी तर म्हणेल की आणि काहीतरी आपल्याला वेगळ्या काय होते ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होतील त्याच्यामुळे. त्यामुळे मी त्याच्यावर काही सांगू शकत नाही, कारण एवढा मी तज्ज्ञ नाही आहे त्याच्याबद्दल. पुढे जाऊन काय होईल त्याच्यामध्ये हे करायला मी एवढा तज्ज्ञ नाही आहे त्याच्यामध्ये. ओके ओके, थँक्यू. काय तुझं वेगळंच काय. हॅलो. हा सर, तुम्ही ते महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटी बद्दल सांगत होतात. तर ते म्हणजे ते पण आफ्टर 12th आहे का ते सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस आहेत? नाही नाही, बीटेक डिग्री देतात ते, बीटेक डिग्री देतात. आणि दुसरं काय करतात तर त्याने एक चांगलं काय केलंय सांगा, की त्याच्यामध्ये तुम्हाला जर्मन, फ्रान्स असं म्हणजे फ्रेंच वगैरे असे पण त्यांनी लावलेले आहेत. लँग्वेज तुम्हाला तिथेच शिका, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला जर पुढे कुठल्या ह्याच्या देशामध्ये जायचं असेल ना, तर ते पण त्यांनी सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. अच्छा, आणि त्याला एंट्रन्स कोणती? एंट्रन्स तुमची सध्या तरी ते इंटरव्ह्यू आणि मार्क्स वर घेतायत ते. तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचं एक सेंटर आहे ते पुण्याला पण आहे. जस्ट गव्हर्नमेंटचं आहे, गव्हर्नमेंट फंडेड आहे टोटली. पुण्याला पण त्यांनी केलेलं आहे, टेम्पररी बिल्डिंग मध्ये कुठेतरी चालू केलेलं आहे. पण त्यांची एक इमारत होईल, एक तर पनवेलला नक्की होते, त्यांची 2-3 वर्षात होऊन जाईल. ओके. आणि एक तिसरं जे आहे ते त्यांचं नागपूरला आहे, 2023 पासूनच त्यांनी चालू केलेलं आहे. ओके. आणि त्यांचा जो नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे ना त्याच्यावर बेस्ड आहे, सगळा सिलेबस आहे ना. त्यांनी पण काय केलंय सांगा, बीटेक साठी तुम्हाला फर्स्ट इयरला फिजिक्स वगैरे असले काही विषय नाहीये. डायरेक्टली जर कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर पासून चालू केलेलं आहे. ओके. अच्छा, ओके. ते छान आहे, म्हणजे स्किल डेव्हलप वरच जोर दिला पाहिजे मुलांना, एवढे पुस्तकी द्यायच्यापेक्षा. ओके. आणि कोणाला काय विचारायचं ते आहे? सर बोला. सर, मी एक पुस्तक म्हणजे अशी पुस्तक दिसली मला माझ्या क्लासमध्ये. तिथे बोलत होते की विचारत अजून बाकीचे कोणाला काय विचारायचं आणि नाहीतर आपण सर. स्टॉप करूया. सर, ते मी एक नवीन काहीतरी कोर्स ऐकला, बिटसॅट नावाचं. ते काय आहे हो? मी पहिल्यांदा ऐकतोय ते. काय सांगत होते? साठी एक्झाम असते बीटसॅट नावाची. ओके. जशी आपली जेई एक्झाम असते तशी बीट्स काय करतात, बीट्स पिलानी, बीट्स गोवा, बीट्स अबुधाबी काहीतरी कुठेतरी झालं, बाहेरच्या देशात पण आहे. ओके. त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर जेई वर एक्झाम वरती देत नाही, तर त्याच्यासाठी स्वतःची त्यांची एक्झाम आहे, वेगळी एक्झाम आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश पण असतं आणि लॉजिकल पण असतं. लॉजिकल थिंकिंग वर पण काय असतं, क्वेश्चन असतात. ओके. ओके सर. सर, भारतात काही कोर्सेस जास्त महत्वाचे किंवा त्याला जास्त संधी, आणि फॉरेन मध्ये असे काही कोर्सेस आहे का त्याला फॉरेन मध्ये जास्त संधी, असं काही वेगवेगळे पण आहे का काही? असं नाही, मला आयडिया नाही त्याच्याबद्दल. अच्छा. आणि तुम्ही ते IIT मद्रासचं सांगत होतात बीएस कोर्स, म्हणजे ते आयसर सारखंच आहे का? आयसर सारखं नाही, ते ऑनलाईन आहे डिग्री. ओके. पण त्यांची स्वतःची एक काय असते, एंट्रन्स एक्झाम आहे. ते तुम्हाला सिलेबस देतात, 4 आठवडे तुम्हाला शिकवतात ऑनलाईन, आणि त्या बेसवर तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. अच्छा. म्हणजे तुम्हाला 12वी वगैरे असलं काय नाही, ते जे काय शिकवणार आहे त्या बेसवर तुम्हाला काय करावे लागते, एक्झाम द्यावी. ते जर सिलेक्ट झाला तर तुम्हाला प्रवेश देतात ते. ओके. आफ्टर 12वीच ना पण? 12वी. अच्छा अच्छा. ओके. आपण थांबूया. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे अशा प्रकारे जॉईन होण्यासाठी, मी 8वी 9वी 10वीची मुलं घेतोय. ओके. तिघांसाठी फीस काय ठेवली आहे का सर, फीस वगैरे? फीज आपली इयरली फी असणार आहे ती 10,000 असणार. अच्छा. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी या नंबरवर मला हे करा. ओके. त्याच्यामध्ये फक्त आपण 2च म्हणजे टॉपिक्स, म्हणजे त्याच्यावर साधारण वेटेज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 20% असणार आहे. ओके. तर तेवढं आपण काय करणार आहे, परफेक्ट करणार आहे. ओके. आणि मग आठवड्यातून किती तास आणि का कसं आहे का रोज? 2 तास फक्त 2 तास. ओके. एक आपल्याकडे आहे तो थर्सडे आणि संडे 2 दिवस आपल्याकडे आहेत. थर्सडेला आपल्याकडे 8 ते 9 आहे,
आणि संडेला आपण 9:30 ते 10:30 घेऊ शकतो. ओके, रात्री का? रात्री 9:30 ते 10:30. ओके ओके सर. कोणी इंटरेस्ट असेल त्याने मला या नंबरवर हे करा. ओके ओके सर. ओके. हा चला तुमचं थांबूया आपण. ओके, तुमच्या काही आणि कुठल्या विषयावर तुम्हाला पाहिजे ना बिंदास मला पाठवा, त्याच्यावर आपण असा एखादा वेबिनार घ्यायला हरकत नाही. ओके, कारण बहुतेक पालकांना जेई व्यतिरिक्त आणि कुठलं काय माहित नाहीये, तर एखादा स्पेशल तुम्हाला मागे पण आम्ही असे ठेवलेले आहेत. पण सध्या आम्ही टॉप कशाला गेलेत तर मुलं बहुतेक याच्या सुटीच्या मूडमध्ये वगैरे असतात. त्यामुळे आपण काय करतोय, जून जुलै पासून असे वेगवेगळे वेबिनार पण मिळतील जे यशस्वी झालेले आहेत मुलं, त्यांना आपण काय करत असतो, बोलवत असतो आणि ते तुम्हाला माहिती देत असतात. ओके, सर तुमच्याकडे तुम्ही हे जे काही ओके डिस्कस सर. केलं हे अपार्ट फ्रॉम जेई जे कोर्सेस आहेत, तर असं काय तुमच्याकडे पीपीटी किंवा काय असेल तर ते तुम्ही शेअर करू शकता का? आमच्याकडे तुमचे व्हिडिओ तुम्ही माझ्या ग्रुपवर असाल तर आपण असे पाठवत असतो. तुम्ही माझ्या नॉलेज इज अ पॉवर याला युट्यूब चॅनेलला हे करा, त्याच्यावर खूप व्हिडिओ आहेत असे ऑलरेडी आहेत बघा. नॉलेज इज अ पॉवर. ओके ओके सर. त्याच्यावर तुम्हाला इव्हन ज्याने ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड मध्ये मेडल मिळवलंय, ज्याने ऍस्ट्रॉनॉमी मध्ये मेडल मिळवलंय, त्यांचे पण आम्ही केलेले वेबिनार ऑर्गनाईज केलेले. ओके ओके सर. त्यांचे तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. इव्हन एरोस्पेस इंजिनिअरिंग मधले IIT मुंबई मधल्या टीमने हे दिलेली माहिती दिलेली, IIST मध्ये ज्यांनी जे सध्या आहेत त्यांनी पण माहिती दिलेली, वेगवेगळे तुम्हाला तिथे मिळतील. ओके, नॉलेज इज अ पॉवर. ओके सर, थँक्यू.